नवी मुंबईतील सीवूड्स येथील डीसीपी शाळेत शिकणाऱ्या 4 वर्षाच्या विद्यार्थ्यावर शाळेच्या स्कूल बस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना 2 ते 3 दिवसापूर्वी घडली। या प्रकरणी एनआरआय पोलिसांनी पोस्को कायद्याअंतर्गत बस चालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केलेली आहे। या घटनेमुळे विद्यार्थ्यांसह पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे। त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ आज पालकांनी शाळेवर धडक देत आक्रोश मोर्चा काढला। यावेळी मोर्चात पालक वर्ग मोठ्या संख्येने सामील झाले होते। या मोर्चात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील सक्रिय सहभाग दाखवत निषेध नोंदवला। यावेळी निषेध असो, शाळा प्रशासनाचा निषेध असो, शाळेच्या मुख्याध्यापकांसह आरोपी करा, अटक करा, शाळेच्या मुख्याध्यापकांना अटक करा, शाळेच्या मुख्याध्यापकांचे निलंबन करा, अशा घोषणा पालक व मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या। हातावर काळ्या फिती लावून पालक व मनसे पदाधिकारी यांच्याकडून निषेध नोंदवण्यात आला। निषेध असो शाळा प्रशासनाचा निषेध असो मुख्याध्यापकांचं तात्काळ निलंबन करा मुख्याध्यापकांचं तात्काळ निलंबन करा मुख्याध्यापकांना अटक करा। तसेच अशा घटना याच्या अगोदरही घडलेल्या आहेत, तरी इथले स्थानिक लोकप्रतिनिधी, महिला लोकप्रतिनिधी का शांत आहेत, आमचा असा सवाल आहे। इथले नवी मुंबईचे मंत्री राज्याला लाभले ते का शांत आहेत? त्यांचे स्थानिक नगरसेवक इथे एनआरआय मध्ये 50 मीटरच्या अंतरावर त्यांचे बरेच जण राहतात, एक पण का नाही आला? इथे लहान सहान एनआरआय कॉलनीमध्ये किंवा इथं एखादी लहान सहान घटना घडली तर तात्काळ येणारे हे एवढे गंभीर प्रकरण झालेलं असताना पण का नाही आल्या? मंदाताई मात्र इथे का नाही आल्या? एवढे दिवस झाले, 3-4 दिवस का गप्पा बसलेल्या? तुमच्या 3-4 ऍडमिशनसाठी तुम्ही एवढं असंवेदनशील वागणार? देवेंद्र फडणवीस राज्य सरकार म्हणतं की आपल्या सेक्शुअल अब्युजमेंटसाठी 0 टॉलरन्स पॉलिसी, ही तुमची 0 टॉलरन्स पॉलिसी आहे। तुमचे लोकप्रतिनिधी मंदाताई मात्र मुख घेऊन गप्पा बसतात, शांत बसतात। पालक एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत, हजारो पालक आज इथे आलेले आहेत। तिथं बघतोय हे 70-80% ते पालक आहेत, ते भाजपचे मतदार आहेत। हे काय यांनी मनसेला मतदान नाही केलं तर दुसऱ्या कोणत्याही पक्षाला मतदान नाही केलं तरी भाजपचा एकही लोकप्रतिनिधी, एकही नगरसेवक, आमदार, खासदार इथे येत नाही। या आमदारांचा आम्ही इथे निषेध करतो आणि आमची मागणी आहे की हे जे प्रिन्सिपल आहेत मिस्टर वशिष्ठ त्यांचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे आणि ह्यांना या पॉस्कोच्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी हे केलंच पाहिजे, ही आमची मागणी आहे। तोपर्यंत आमचं हे आंदोलन संपणार नाही, याची दखल राज्य सरकारने घ्यावी। मॅडम, हा जो इन्सिडेंट आहे तो बसमध्ये झालेलाच नाही आहे। बसमध्ये कॅमेरे पण होते, त्याचे फुटेज पण चेक केले, पण ते बसमध्ये तो हा इन्सिडेंट झालेला नाही। हा इन्सिडेंट ॲक्च्युली झालेला आहे वॉशरूममध्ये। आणि जो लहान मुलगा आहे ज्याला बोलता नाही येत, त्यांनी स्वतःहून म्हटलं आहे, बोलता नाही येत म्हणजे थोडं तुटक बोलतोय, पूर्ण सेंटेन्स नाही बोलत आहे। त्यांनी म्हटलेलं आहे क्लिअर की मला अंकलनी वॉशरूममध्ये नेलं, ठीक आहे, हे त्यांनी क्लिअर कट सांगितलं आहे। तरी पण तुम्ही बघा की प्रिन्सिपलचं जे हे आलो कमेंट आलं की बसमध्ये झाला, मी बसचे फुटेज चेक केले, तिथं आम्हाला काही दिसलं नाही आहे। ॲक्च्युली हा तिथे झालेलाच नाही आहे इश्यू। सेकंड गोष्ट अशी आहे की लहान मुलांनी, त्या मुलांनी हाताने दाखवलं की हाच तो माणूस आहे, हेच अंकल आहेत, याच अंकलनी मला नेलेलं आहे। पण त्याच्या बेसिसवर पोलिसांनी त्याला अरेस्ट तर केलेली आहे, पण त्याच्यानंतर काय? प्रिन्सिपलनी अजून पण एक रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे घ्यायची आहे ती या इन्सिडेंटची घेतलेली नाही आहे। आमची डिमांड आहे की ॲटलिस्ट प्रिन्सिपलनी एक मॉरल ग्राउंडवर, एक ह्युमॅनिटी ग्राउंडवर ॲटलिस्ट रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला हवी। एवढी मोठी केस झालेली आहे तरी पण एक प्रॉपर स्टेटमेंट आणि एक ॲक्सेप्टन्स अजून प्रिन्सिपलकडनं आलेलं नाही आहे। आमची फर्स्ट डिमांड तर ही आहे की एक तर पहिले ॲक्सेप्टन्स व्हायला पाहिजे की हा इन्सिडेंट झालेला आहे। सेकंड, त्यांनी रिस्पॉन्सिबल डिसिजन का बरं नाही घेतलं, त्यांनी ॲक्शन का बरं नाही घेतल्या शाळेतर्फे अजून पण, आणि त्या न घेतल्यामुळे आमची डिमांड आहे की प्रिन्सिपलनी रिझाईन करायला हवं। नाव कशाला बरं हिंदी। अमोल कांबळे, जनशक्ती, नवी मुंबई। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।